नमस्कार. गुंतवणूक करायची आहे, पण त्यासाठी खूप मोठी रक्कम लागेल असं वाटतंय का? तर हा एक खूप मोठा गैरसमज आहे. आज आपण बघणार आहोत की महिन्याला फक्त एका छोट्याशा रकमेतून एक मोठा गुंतवणूक प्रवास कसा सुरू करता येतो. तर मग प्रश्न हाच आहे की महिन्याला फक्त 3,000 रुपयांमध्ये गुंतवणूक सुरू कशी करायची? अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो नाही का? म्हणूनच यासाठी एक सोपी आणि प्रभावी योजना आपण पाहणार आहोत. आणि याचं उत्तर आहे या सोप्या 3 भागांच्या स्ट्रॅटेजीमध्ये. बघा, आपले 3,000 रुपये आपण 3 ठिकाणी वाटणार आहोत. 800 रुपये ETS मध्ये, जे आपल्या गुंतवणुकीला स्थिरता देतील. 700 रुपये म्युच्युअल फंडात, ज्यामुळे धोका कमी होईल. आणि सगळ्यात जास्त म्हणजे 1,500 रुपये थेट स्टॉक्समध्ये, जे आपल्या पोर्टफोलिओला खरी ग्रोथ देतील. चला तर मग एक एक करून हे सगळं समजून घेऊया. कोणतीही इमारत मजबूत व्हायला तिचा पाया पक्का असावा लागतो, बरोबर? गुंतवणुकीचंही अगदी तसंच आहे. म्हणूनच आपल्या प्लॅनचा पहिला भाग आहे पोर्टफोलिओसाठी एक मजबूत, स्थिर पाया तयार करणं. आणि त्यासाठी आपण वापरणार आहोत ETFs. आपल्या 3,000 रुपयांपैकी पहिले 800 रुपये जाणार आहेत एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये, ज्यांना आपण ETFs म्हणतो. आता ETF म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा अनेक कंपन्यांच्या शेअर्सचा एक गठ्ठा आहे, जो एकाच वेळी खरेदी करता येतो. याचा फायदा काय? तर धोका कमी होतो, कारण आपली गुंतवणूक एकाच शेअरमध्ये न राहता विभागली जाते. म्हणूनच तर आपण स्थिरतेसाठी इथून सुरुवात करतोय. आणि हे 800 रुपये सुद्धा आपण 2 मौल्यवान धातूंमध्ये समान वाटणार आहोत. 400 रुपये गोल्ड ETF मध्ये आणि उरलेले 400 रुपये सिल्वर ETF मध्ये. आता सोनं चांदी का? कारण जेव्हा बाजारात खूप चढउतार असतात ना, तेव्हा हे मौल्यवान धातू आपल्या पोर्टफोलिओला एक प्रकारचं संरक्षण देतात, एक सेफ्टी नेट देतात. चला, पाया तर आता पक्का झालाय. आता वळूया आपल्या प्लॅनचा दुसरा भागाकडे. हा भाग आपल्याला देशातल्या टॉप कंपन्यांमध्ये अगदी सहजपणे गुंतवणूक करण्याची संधी देतो. आणि तो भाग म्हणजे म्युच्युअल फंड्स. पुढचे 700 रुपये आपण गुंतवणार आहोत एकाच पण खूप विचारपूर्वक निवडलेल्या म्युच्युअल फंडमध्ये. आता एकाच फंडात का? कारण इथे तज्ज्ञ फंड मॅनेजर्स बसलेले असतात, जे आपल्यासाठी सर्वोत्तम कंपन्या निवडण्याचं काम करतात. आपलं काम सोपं होतं. फ्लेक्सी कॅप या नावाचा अर्थ काय? याचा अर्थ असा की फंड मॅनेजरला पूर्ण स्वातंत्र्य असतं. तो गरजेनुसार मोठ्या, मध्यम किंवा अगदी लहान कंपन्यांमध्ये पैसे गुंतवू शकतो. यामुळे काय होतं तर बाजारात जिथे संधी दिसेल तिथे फायदा घेता येतो. आपली गुंतवणूक एकाच प्रकारच्या कंपन्यांमध्ये अडकून पडत नाही, एकदम फ्लेक्सिबल. ओके, तर स्थिरता झाली, डायव्हर्सिफिकेशन झालं. आता वेळ आली आहे आपल्या पोर्टफोलिओच्या ग्रोथ इंजिनची. हा आपल्या गुंतवणुकीचा सगळ्यात मोठा आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, जिथे सर्वाधिक परतावा मिळवण्याचा आपला उद्देश आहे. आणि तो म्हणजे थेट स्टॉक्स. आपल्या प्लॅनमधली सगळ्यात मोठी रक्कम म्हणजे उरलेले पूर्ण 1,500 रुपये आपण थेट स्टॉक्समध्ये गुंतवणार आहोत. हो, इथे धोका थोडा जास्त असतो, पण लक्षात घ्या, परतावा मिळण्याची शक्यताही तितकीच जबरदस्त असते. म्हणूनच तर याला आपण आपल्या पोर्टफोलिओचं ग्रोथ इंजिन म्हणतोय. ही रक्कम आपण मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्ये समान वाटून घेणार आहोत, प्रत्येकी 750 रुपये. मिड कॅप म्हणजे मध्यम आकाराच्या कंपन्या आणि स्मॉल कॅप म्हणजे लहान कंपन्या. या कंपन्यांमध्ये भविष्यात खूप मोठं होण्याची प्रचंड क्षमता दडलेली असते आणि याच क्षमतेमुळे आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो. येथूनच तुमच्या पोर्टफोलिओला वाढ मिळेल. हे एकदम खरं आहे. बघा, ETFs आणि म्युच्युअल फंड्स आपल्याला स्थिरता देतात, पण खरी संपत्ती तयार होण्याची जी शक्यता असते ती या मिड आणि स्मॉल कॅप स्टॉक्समध्येच लपलेली आहे. तर आपण 3ही भाग बघितले: स्थिरता, वैविध्य आणि वाढ. आता हे सगळे तुकडे एकत्र जोडून पाहूया की आपला अंतिम पोर्टफोलिओ नेमका दिसतो कसा. आणि हा बघा आपला संपूर्ण बॅलन्स्ड पोर्टफोलिओ. जसं इथे दिसतंय, 50% रक्कम वाढीसाठी म्हणजे स्टॉक्समध्ये आहे आणि उरलेली 50% रक्कम स्थिरतेसाठी ETFs आणि फंड्समध्ये विभागली आहे. हेच आहे स्थिरता आणि वाढ यांच्यातलं एक अचूक संतुलन. तर मग या सगळ्या चर्चेतून महत्त्वाचे मुद्दे काय आहेत? सगळ्यात पहिलं, सुरुवात लहान करा. 3,000 रुपये ही एक खूप चांगली सुरुवात आहे. दुसरं, धोका विभागून टाका. ETFs, फंड्स आणि स्टॉक्समध्ये गुंतवणूक पसरवून आपण धोका कमी करू शकतो. आणि तिसरं,
यशासाठी संतुलन साधा, म्हणजे एक सुरक्षित पाया आणि वाढीसाठी एक दमदार इंजिन, दोन्ही एकत्र पाहिजेत. आणि जाता जाता एक विचार, खरंच एक छोटीशी पण नियमितपणे केलेली गुंतवणूक भविष्यात मोठे बदल घडून आणू शकते का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?